नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढे उमेदवार अशी सूत्रांची माहिती आहे। नागपूरसाठी अतुल लोंढेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील केदार बैठकीतून निघाल्यावर नितीन राऊतांची बैठकीमध्ये एंट्री झाली। उमेदवारी ठरवण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। गेले 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। सर्व वरिष्ठ नेते, कारण की ही पोटनिवडणूक आहे, भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे, अशा परिस्थितीमध्ये कोण उमेदवार असणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि आता अतुल लोंढे तयार झाले ही निवडणूक लढण्यासाठी, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। 2 नावं चर्चेत असले तरी सर्वात आघाडीवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचं नाव काँग्रेसकडून नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुद्धा अतुल लोंढे यांच्याकडनं केलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे। भाजपनं आपल्या उमेदवाराचा अर्ज भरलेला आहे। 3 वाजेपर्यंत काँग्रेसचा उमेदवार निश्चित होऊन उमेदवारी अर्ज भरणं गरजेचं आहे। एकीकडे खलबतं सुरू आहे तर दुसरीकडे अशी माहिती मिळते खात्रीलायक सूत्राकडून की अतुल लोंढे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये आणि ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार असल्याची ही माहिती आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार ठरलेले आहेत। चंद्रपूर वर्धामधून शैलेश देशमुखांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली आहे। अमरावतीमधून हर्षदीप देशमुख, यवतमाळमधून साहेबराव कांबळेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। लातूरमधून महेश देशमुख, सोलापूरमधून आदित्य फतेपूरकर हे आता उमेदवार असतील। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार ठरलेले आहेत।